नमस्कार मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी गणेश मानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुमची देखील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शासनाचा एक नवीन जो जी आर आलेला आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या उमेदवारांना काही संधी निर्माण झालेल्या आहेत त्याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र मित्रांनो 11 ऑगस्ट 2026 ला एकदम लेटेस्ट मध्ये जे आहे तर ते आलेलं आहे. हे जे राजपत्र आहे हे राजपत्र कशाच्या संदर्भाचं आहे? सामान्य प्रशासन विभाग यांनी हे जाहीर केलेले. हा जो विभाग आहे आपल्या सरकारी नोकरीच्या भरतीचं काम पाहतो सर्व. बघा, हे जे राजपत्र आहे हे आलेलं आहे महाराष्ट्र नागरी सेवा गट ब अराजपत्रित म्हणजे ग्रुप बी ची नॉन गॅजेटेड पद आणि ग्रुप सी ची. तर या दोन पदांचे सेवा प्रवेश नियम म्हणजे जे सर्व्हिस रूल आहेत तर ते डिफाईन करण्यासंदर्भाचं हे जे परिपत्रक आहे हे काम करतं. आणि याच परिपत्रकामध्ये जवळपास 160 पेजेसचं आहे मित्रांनो. हे 160 पेजेसचं आहे. त्याच्यामधून मी काय केलेलं आहे, फक्त इलेक्ट्रिकल साठी कोणती पद पात्र आहेत जे इलेक्ट्रिकल डिग्री डिप्लोमा त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती आहे. जी आहे 160 पेजेस मधून मी फक्त एकाच पेजेस मध्ये संपूर्ण माहिती व्यवस्थित पद्धतीने घेतलेली आहे. प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येकाचं तुम्हाला माहिती सांगणार आहे. ही पीडीएफ पण मी तुम्हाला डायरेक्ट जे आहे तर त्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो. त्याची लिंक कमेंट मध्ये उपलब्ध करून देतो. आणि तुम्हालाही माझी ही मेहनत आवडत असेल तर मला एक चांगली कमेंट जी आहे तर ती नक्की द्या. कारण की बघा, अशा पद्धतीची माहिती तुमच्यासाठी आणणं याच्यासाठी फार आपल्याला जी आर वाचावे लागतात, त्याच्या किचकट भाषा वाचून ते समजून घ्यावे लागतात. आणि तुम्हालाही वाटत असेल एक चांगली मेहनत सरांकडून होते तर या प्लॅटफॉर्म कडून होते तर तुम्ही एक नक्की तुमची एक प्रेरणादायी प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या मला. आता बघा, सगळ्यात आधी पहिलं जे पद आहे ते आहे प्लांट ऑपरेटर. बघा, मी हा जो स्क्रीनशॉट वगैरे घेतलाय हा जी आर मधनच घेतलाय, हा काही माझा पर्सनल नाही. ॲनिमल हजबेंडरी डिपार्टमेंट मधलं प्लांट ऑपरेटर, ॲनिमल हजबेंडरी डिपार्टमेंट पशुपालन, माहिती आहे तुम्हाला पशुपालन विभाग असतो त्याच्या प्लांट ऑपरेटर मध्ये बघा इलेक्ट्रिकल डिग्री किंवा डिप्लोमा इलिजिबल आहे. इलेक्ट्रिकल डिग्री डिप्लोमा इलिजिबल आहे. पुढचा एक ज्युनियर इंजिनियर जे ऊर्जा विभाग आहे आपला, ऊर्जा विभागात तर आपला हक्काचं स्थान आहे, त्याच्यामधले ज्युनियर इंजिनियर जेईचं पद बघा डिग्री किंवा डिप्लोमा इलिजिबल, डिग्री किंवा डिप्लोमा इलिजिबल. पुढचं बघा पीडब्ल्यूडी. पीडब्ल्यूडी म्हणजे काय? सार्वजनिक बांधकाम विभाग. आपलं जे रस्ते वगैरे बांधतात बघा ते सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यांची जी इलेक्ट्रिकल शाखा आहे त्या शाखेमध्ये तुम्ही ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणून तुमची निवड होऊ शकते. इलेक्ट्रिकल मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा तुम्हाला इथं आवश्यक आहे. पुढचं पद आहे पीडब्ल्यूडीच्या सिव्हिल इस्टॅब्लिशमेंट मध्ये म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये ट्रेसर म्हणजे त्याला आरेखक म्हणतात, आरेखक म्हणतात. याच्यासाठी पण बघा इलेक्ट्रिकल मध्ये तुमचा ITI पाहिजे. इथं काही डिग्री डिप्लोमा इथं म्हटलेलं नाही, म्हणून एखादा उमेदवार म्हणेल की इथं पण अप्लाय करतो, इथं तुम्हाला अप्लाय नाही करता येणार कारण की हा ITI किंवा वोकेशनल कोर्स इथं त्यांनी सांगितलेला आहे, म्हणजे इथं डिग्री डिप्लोमा नाही आहे, हे येणार नाही. पुढचं आहे मिल राईट मेंटेनन्स. आता वोकेशनल एज्युकेशन इस्टॅब्लिशमेंट आहे त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिकलचं पद आहे. बघा डिग्री किंवा डिप्लोमा तुमचा इलेक्ट्रिकल मध्ये झालेला पाहिजे तर तुम्ही मिल राईट मेंटेनन्स या पदासाठी पात्र ठरतात. फुल टाइम इन्स्ट्रक्टर, फुल टाइम इन्स्ट्रक्टर हे जे ITI कॉलेज असतात पहा आपले, ITI कॉलेजमध्ये फुल टाइम इन्स्ट्रक्टर बनू शकतात. डिग्री किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल मध्ये असणं आवश्यक आहे. बघा पुढचं आहे वोकेशनल एज्युकेशन इस्टॅब्लिशमेंट असिस्टंट लेक्चरर. काय पाहिजे तुमचं? असिस्टंट लेक्चरर म्हणून पाहिजे. बघा इलेक्ट्रिकल मध्ये डिग्री किंवा डिप्लोमा तुमची कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं वोकेशनल एज्युकेशन मध्ये फुल टाइम टीचर, पूर्ण वेळ शिक्षक, इलेक्ट्रिकल डिग्री डिप्लोमा. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सेस याच्यामध्ये बघा डिग्री डिप्लोमा तुमचा कशामध्ये पाहिजे? इलेक्ट्रिकल मध्ये पाहिजे. त्याच्या पुढच्या नंतर क्राफ्ट इन्स्ट्रक्टर, त्याला म्हणतो आपण ट्रेड इन्स्ट्रक्टर, डिग्री किंवा डिप्लोमा. पुढचा आहे WRD ज्याला म्हणतो आपण जलसंपदा विभाग. जलसंपदा विभाग शहराच्या लेवलला पद असतात, खूप चांगली गोष्ट आहे ही. ज्युनियर इंजिनियर डिग्री डिप्लोमा, डिग्री डिप्लोमा कोणी फॉर्म भरू शकतो. WRD डिपार्टमेंटचा ड्राफ्ट्समॅन, ड्राफ्ट्समॅन मध्ये पण बघा इलेक्ट्रिकल डिग्री डिप्लोमा फॉर्म भरू शकतात. पाणी पुरवठा विभाग वॉटर सर GIS असिस्टंट, GIS असिस्टंट बघा इलेक्ट्रिकल मध्ये इथं डिग्री जे आहे तर इथं म्हटलेलं बघा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन जिओ सायंटिफिक और डिग्री इन सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. बघा इथं आपल्याला डिग्री इलेक्ट्रिकल वाले फॉर्म जे आहेत तर ते भरू शकतात. पुढचं रिगमॅन. रिगमॅन याचा पाणी पुरवठा मधला माणूस आहे हा. डिग्री किंवा डिप्लोमा तुमची इलेक्ट्रिकल मध्ये जे आहे तर ते पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढचं आहे पाणी पुरवठा विभागामधील असिस्टंट ड्रिलर. असिस्टंट ड्रिलर बघा इलेक्ट्रिकल म्हटलेलं आहे का नाही? इलेक्ट्रिकल. आता ही सगळी पदं, एवढी सर्व पदं जी आहेत तर ते केलेले. आता याच्यामध्ये फक्त हे जे ट्रेसर पद आहे हे नाही येणार तुमचं.
ट्रेसर पद नाही येणार, कारण की ते पद ITI वाल्यांसाठी आहे. ओके, इथं एक पद होतं बघा कोणतं तरी, तर ते पद तुमच्यासाठी नाही आहे, ते त्यांच्यासाठी जे आहे तर ते राखीव ठेवलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी होईल. आता याच्यात जी काही पदं भरली जातील ते MPSC मार्फत भरली जातील. कोणत्या संस्थेमार्फत भरली जातील? MPSC मार्फत भरली जातील. आता ही ग्रुप बी ची पद आहे आणि ग्रुप सी ची पद आहे. ग्रुप बी आणि सी चा एक सिलेक्शन प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे की तुमची एकच संयुक्त पूर्व परीक्षा होईल. म्हणजे टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो तुम्हाला एकच परीक्षा द्यायची. ग्रुप बी ची वेगळी परीक्षा होईल, ग्रुप सी ची वेगळी परीक्षा होईल. आता याच्यापैकी जे पद ग्रुप बी ची असतील ते ग्रुप बी मध्ये जातील, ग्रुप सी ची असतील ग्रुप सी मध्ये जातील. पुढचं काय आहे की प्रशासकीय संवर्गासाठी एकच मुख्य परीक्षा होईल, परंतु तांत्रिक संवर्गासाठी जे आहेत तर ते तुमचं जे आहे तर ते संवर्गणी आहे, स्वतंत्र अशी मुख्य परीक्षा होईल. म्हणजे इलेक्ट्रिकलची वेगळी मुख्य परीक्षा होईल. याच्यामध्ये निकाल देखील तुमचा संवर्गणी आहे, सेपरेट निकाल जो आहे तर तो लागणार आहे, हे लक्षात ठेवायचा. तर हा अशा पद्धतीने आहे. आता याचा पूर्व परीक्षेचा सिलेबस काय असणार आहे हा समजून घ्या. पूर्व परीक्षेचा सिलेबस हा अशा पद्धतीने असू शकतो. अजून काही त्यांची ऑफिशियल अपडेट आलेली नाही, परंतु त्यांनी आतापर्यंत जे काही सांगितलेलं आहे त्याच्यानुसार अशा पद्धतीचा पॅटर्न असणार आहे, जो ऑलरेडी आहे बघा. 100 प्रश्न असतील, 100 गुण, पदवी लेवलचे प्रश्न असतात, मराठी इंग्रजी 1 तास वेळ मिळतो आणि MCQ टाईप मध्ये असतात. सर्वच्या सर्व प्रश्न MCQ टाईप मध्ये असतात. एवढे हे 8 विषय याला विचारले जातात पूर्व परीक्षेत. पूर्व परीक्षेत तुमचा इलेक्ट्रिकलचा काही संबंध नसेल, तुमचा संबंध खऱ्या अर्थाने सुरू होईल तो मुख्य परीक्षेला. मुख्य परीक्षेला पूर्णपणे इलेक्ट्रिकलचा काय डिग्री डिप्लोमाचा जो काही सिलेबस असेल तर तो पाहायला मिळणार आहे. इथे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी एवढे 8 विषय जे आहेत तर ते असण्याची इथं शक्यता आहे. बाकी या 8ही विषयांची व्यवस्थित पद्धतीने आपण स्टडी नोट्स मोफत दिलेले आहेत मित्रांनो. म्हणजे काहीच नाही याच्यात. तुम्हाला मी इथं दाखवतो बघा, हे तर तुम्हाला मिळेलच, पण आपल्या ज्या नोट्स आहेत तर त्यांची सॅम्पल कॉपी मी तुम्हाला दाखवतो. प्रत्येक नोट्स प्रॉपर आहे. म्हणजे या नोट्स अशा आहेत की तुम्ही डायरेक्ट वाचू शकतात, प्रिंट काढू शकतात. बघा या प्रॉपर अशा नोट्स आहेत. भरपूर विषयांच्या नोट्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. तिथं तलाठी भरती नावाचं एक फोल्डर आहे. MPSC कंबाईन तलाठी बॅच आहे ती. तलाठी बॅचची पण सध्या जाहिरात आलेली, ती पण तुम्ही बॅच जी आहे जॉईन करू शकतात. सोबत त्याच्या ज्या सर्व नोट्स आहेत ते इथं उपलब्ध करून दिल्यात मोफत. म्हणून आजच तुम्हाला अभ्यास जर सुरू करायचा असेल तर तुम्ही अभ्यासाला काही तुमचा अडथळा नाही, तुम्ही डायरेक्टली ते सुरू जे आहेत तर ते करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.